पुण्यातून एक घटना समोर येते। पुण्यात उमेदवारानं चक्क प्रतिस्पर्ध्याचा एबी फॉर्मच खाऊन टाकला। धनकवडीच्या सहकारनगर परिसरातला हा अजब प्रकार आहे। भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात उमेदवारावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। प्रभाग क्रमांक 36 मध्ये उमेदवारीच्या वादातून हा सगळा प्रकार घडला। शिवसेनेचे उमेदवार उद्धव कांबळेंवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांच्याकडून। रोहन, उमेदवारानं थेट एबी फॉर्मच खाऊन टाकला, नेमका काय प्रकार? अंकिता, खरं तर काल सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयामध्ये जे आहे ते अर्जांची छाननी सुरू होती आणि ही छाननी सुरू असताना शिवसेनेच्या शिंदेच्या पक्षाकडून एकाच ठिकाणच्या प्रभागामध्ये 2 उमेदवारांना एबी फॉर्म दिल्याचं पाहायला मिळालं। या दोघांमध्ये जी आहे ती स्पर्धा निर्माण झाली आणि सगळ्यात पहिला मी फॉर्म आणलेला आहे त्यामुळे माझा फॉर्म मान्य करण्यात यावा अशा प्रकारची मागणी जी आहे ती उद्धव कांबळे यांनी केलेली होती। तर त्यांच्या समोर जे ढवळे नामक उमेदवार होते तर त्यांच्या हातामधला फॉर्म जो आहे तो उद्धव कांबळे यांनी हिसकावून घेतला आणि तो अक्षरशः तोंडामध्ये खाऊन टाकला। त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये निवडणूक आयोग आणि निवडणूक अधिकारी देखील हा सगळा प्रकार पाहून हतबल झालेले पाहायला मिळाले। परंतु शेवटी सायंकाळच्या सुमारास निवडणूक अधिकाऱ्यांनी जे आहे ते पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन या ठिकाणी जाऊन तक्रार दिली, कारण का त्यांच्या समोर हा संपूर्ण प्रकार घडलेला होता आणि उद्धव कांबळे यांच्या विरोधात जो आहे तो अशा पद्धतीने फॉर्म हिसकावून घेणं आणि उमेदवारी अर्ज खाऊन टाकण्याबाबतचा गुन्हा जो आहे तो दाखल केला आहे। प्रभाग क्रमांक 36 मध्ये ही संपूर्ण घटना घडली। आता नेमके भारती विद्यापीठ पोलीस या उद्धव कांबळेवरती काय गुन्हा दाखल केल्यानंतर काय कारवाई करतायत किंवा त्यांच्या उमेदवारीबाबत निर्णय काय निवडणूक आयोग घेत आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। निश्चित। तुर्तास धन्यवाद रोहन, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।